बसलेली आहे. वेदला पण मी इथे वाढलेले आणि आता आपण मस्त अशी शेंगदाण्याची चटणी करून घेणार आहे, कारण की आजी आणि मी चिकन खात नाही. मग आमच्यासाठी पण भाकरी केलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी केलेली आहे. जी वाळलेली हरभऱ्याची भाजी असते ना, ती तुम्हाला दाखवते. एक मिनटं. हे बघा, ही अशी मस्त अशी वाळलेल्या हरभऱ्याची भाजी केली आहे. ह्याची मटकीची डाळ, शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून, हिरव्या मिरचीची, लसण वगैरे घालून मस्त अशी भाजी केली आहे. आणि आता थोडीशी आम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे मी. तर चला बघूया आपण. आता इथं मी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेते. थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आपण याच्यात. उन्हाळ्याचं कसं भाज्या जास्त खाऊ वाटत नाहीत ना, मग असं थोडंसं काहीतरी चटपटीत वगैरे छान वाटतं. इथे ही घरगुती कुटलेली चटणी आहे आणि इथं मीठ आहे. आपण मीठ पण ह्याच्यातच थोडंसं घालून घेणार आहोत चवीनुसार. आपण जेव्हा काळा मसाला केला ना, त्याबरोबरच हे लाल चटणी पण कुटून आणलेली आहे. ही पण अशी टाकून द्यायची छान मिक्सरला. आता मी फिरवून घेणार आहे, दाखवते तुम्हाला फिरवून घेतल्यानंतर. अशी बघा आपली चटणी तयार झालेली आहे. पण ही कन्सिस्टन्सी आपण ॲड करण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं खाण्याचं तेल कुठलंही असेल ना, गोडं तेल घरातील, ते थोडंसं ॲड करायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे त्याची थोडीशी ओलसर होते. आणि अजून एकदा आपण याला फिरवून घेऊया. बघा, आपण तेल टाकल्यानंतर ना अशी ओलसर झालेली आहे. ही आपली चटणी मस्त तयार आहे बघा. तोंडी लावण्यासाठी कुठली एखादी भाजी जर आपल्याला आवडत नसेल ना, तर त्याच्याबरोबर ही तोंडी लावण्यासाठी खूप टेस्ट छान लागते. त्याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही जिरं पण ॲड करू शकता आणि वाळलेलं खोबरं पण ॲड करू शकता. तर अशा प्रकारे ही आपली मस्त अशी चटणी तोंडाला चव आणणारी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, अशी ओलसरपणा किती छान आहे. तर तिखट आपल्या आवडीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपली ही चटणी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही आत्ताच बघितलं मित्रांनो, जेवायला बसले विक्रम, तर मस्त झालेलं आहे. मी रिप्लाय दिलेलं आहे. तर तुम्ही पण अशी सिंपल ट्राय करून बघू शकता. म्हणजे एकदम इन्स्टंट होणारं चिकन आहे. तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला सर्वांना. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला कोणी नवीन असाल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा.
इकडं आणि आता इकडं ह्या दोघांचं मस्त असं जेवण चाललेलं आहे. आता यांचं जेवण झाल्यानंतर ना तिकडे श्री झोपला आहे, त्यामुळे आजी तिथं बसली आहे त्याला झोका देण्यासाठी उठला तर आधीमध्ये. आणि आता ह्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार आहोत. तर चला मंडळी, अशा प्रकारे आपलं रविवारचं रुटीन झालेलं आहे. सकाळचं रुटीन मॉर्निंग रुटीन झालेलं आहे. संध्याकाळी आमचा बघून मे बी वेगळा येत असणार आहे, जरा थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे. तर ते तुमच्याशी शेअर आम्ही करूच. तर चला टाटा बाय बाय आणि टेक केअर. उन्हापासून जरा थोडंसं स्वतःची काळजी घ्या, खूप ऊन आहे बाहेर. तर चला टेक केअर, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.